मला चांगला विषय मांडायचा पण गडबड सध्या चालू आहे. साधू संतांनी केला म्हणजे साधू संतांच्या अगोदर काळ नव्हता होता ना. वेदांतामध्ये वेदशास्त्रामध्ये काल होता. मग तो 4 वेद आहेत त्या 4ही वेदामध्ये काल आपल्याला दिसतो. सामवेद, अथर्ववेद, प्रज्ञा काय पुस्तकाला वेदाचे नाव तरी सांगा. या 4ही वेदामध्ये अशा प्रकारचा काल आहे. अहम ब्रह्मास्मी हा काल आहे. अयमात्मा ब्रह्म हा काल आहे. प्रज्ञान ब्रह्म हा काल आहे आणि तत्वमसी हा जो काल आहे. या काळामध्ये काला म्हणजे काय जीव ब्रह्माचा आहे. जीव मूळचा ब्रह्मापासून आला आणि परत ब्रह्माशी एकरूप झाला म्हणजे काल. परंतु वेद काळाचा जो काल आहे तुका म्हणे हातो स्वय परब्रह्म. तुका म्हणे हातो स्वय परब्रह्म. तुका म्हणे हातो स्वय परब्रह्म. कोठे जीवन निर्माण. मी वासुदेव तत्वात आहे 4 महावाक्याचे स्पष्टीकरण जगत तुकोबरांनी घातले आणि तत्वमसी. परंतु आपल्या महाराष्ट्रीय संतांनी विचाराला जो काळ निवडला तो तत्वमसी ते तू आहे. अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म. याच्यामध्ये अगोदर जीवाचा उल्लेख आहे आणि मात्र तत्वमसी वाक्यामध्ये तत् म्हणजे ते ब्रह्म नंतर तो तत्व नंतर जीवाचा उल्लेख आहे. अगोदर ब्रह्माचा उल्लेख आहे. तर अगोदर देव आहे नंतर जीव आहे. अगोदर तू आहे नंतर मी आहे. ही जी भक्तीची कास तिथं सुरू झाली. परंतु इतर वेद काळामध्ये या काला होताच. काळ म्हणजे जीव ब्रह्माचा आहे. ऐक्य असून काय उपयोग. आपल्या साधूसंतांनी काय ठरवलं ऐक्य असून उपयोग नाही. नाहीतरी जीवाला देवापासून वेगळं होण्याला वावच होते. खूप लिहिलं त्या मध्ये तरंग जर समुद्रात घुसला तरंग म्हणजे लाट आणि नाही मला आपल्या समुद्रात राहायचं म्हणून मी लाट जर घुसून पळायला लागली कुठपर्यंत पळालो बोला. समुद्रात तोपर्यंत पळत ना धडकली मुंबईला. त्याच्या पुढे आली काय पुण्याच्या घाटात आली अशी बदल असा आपल्याला येत नाही. जसा जीव किती पळाला तर देवा पाणी लाट जशी समुद्रावर पळते तसा जीव हा देवाशिवाय गेला जाऊ शकत नाही. हा काल आहे. पट एक पट माऊली ज्ञानेश्वर लिहिले. हा तंतू आहे. एक जर तंतू काढलं तर पट राहील ना चितपट राहील. तंतू म्हणून हा पट आहे. गाडग्यातून जर माती काढली तर गाडगं पुढे जाईल माती जाईल म्हणा ना. माऊली ज्ञानेश्वर खूप विचार केला. तसा जीवाला ब्रह्माशी ऐक्य आहे परंतु आम्हाला ब्रह्माचं सेवन करायचं. साधू संतांनी काला का निर्माण केला तर आम्हाला सेवन करायचं. सेवन भक्ती त्या सेवनातून निर्माण. भक्ती म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्माचं सेवन आहे. आणि तो रस कोबरा म्हणतात आम्ही सेवन करू. आम्ही एकटेच नाही सेवितो हा रस वाटितो सेवितो हा रस वाटितो
यारे हो नकारा भरे यारे हो नकारा भरे देवी तो देवी तो वाणी को महत्वाचं बोलायचंय. वेदांत कालापासून काळाचा प्रश्न नव्हता. प्रश्न होता कार्याचा सेवनाचा. आणि सेवन ही भक्ती आहे. भक्ती म्हणजे ज्ञानाचं सेवन आहे. भक्ती म्हणजे ब्रह्माचं सेवन आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय असं म्हटले का हा भक्तिरस कधी उठला नाही पाहिजे. विटे ऐसे सुख नोवे भक्ति रस विटे ऐसे सुख नोवे भक्ति रस उड़ता उड़ती आस सेवाई उड़ता उड़ती आस सेवाई विटे ऐसे नोवे भक्ति रस विटे ऐसे सोहे भक्ति उड़ता उड़ती आस सेवा ओ उड़ता उड़ती आस सेवा विटे ऐसे सुंदर भक्ति रस विटे ऐसे सुंदर भक्ति रस असं संतांना वाटलं, भक्तांना वाटलं गोपाळांना. म्हणून गोपाळाने देवाकडे विनंती केली, देवा आता आम्ही दुसरं काही सेवन करणार नाही. आता फक्त आता हेची देव आपण जर आता हे जर जेवायचं ठरलं पण ती शिदोरी कशी आहे काय ठरवली कशी आहे ती बहुबारा बहुबारा बहुबारा
सिद्ध गोपाळाचे अभंगामध्ये अनेक अभंग आहेत. शुद्ध अभंगाला आपण म्हणतो. आपल्या संप्रदायामध्ये काळेचे शुद्ध अभंग फक्त फळावर घेतात. आपल्या जोगमार्ग संस्थेमध्ये गवळणीला मान्यता आहे आणि बालपेढीला मान्यता आहे. पण जे शुद्ध फडकरी आहेत ना ते मात्र गवळणी घेणार नाही आणि बालपेढीचे घेणार नाही. शुद्ध शुद्ध जे तुकोबराचे अभंग आहेत त्यातला हा अभंग आहे. सिद्ध गोपाळ म्हणजे ज्याला प्रसाद प्राप्त झालेला. कोण म्हणे जेवण चांगलं झालं बोल आजचा स्वयंपाक काल्याचा चांगला झाला असं कोण म्हणे. म्हणजे आता म्हणू शकता का काय माय गेली तुमची खाल्ल्यानंतरच म्हणणार ना. मग बहु घरा कोण म्हणे ज्याला देवाचे आपण प्रसाद मिळाला आहे. असा सिद्ध गोपाळ आहे. दोन गोपाळ आहेत आपल्या गोकुळामध्ये. एक साधक गोपाळ आहे आणि एक सिद्ध गोपाळ आहे. ते सिद्ध गोपाळ साधक गोपाळाला म्हणतात. मी जो प्रसाद खातो ना बहु बरा पण कुठं मिळतो या इंग्रजी पद आहे व्याकरण. याला काय म्हणते या म्हणजे निदर्शन कुठंतरी निदर्शन केलं आहे. बहु बरा या सांगाते मिळताना याच्या संगतीशिवाय तुम्हाला चांगला चारा मिळणार नाही. चारा मिळतो पुढाऱ्याच्या संगतीला मिळतो पण ढाब्यावर अशुद्ध नाही. अशुद्ध कशाच्या डुकराचं कशाचं शुद्ध चारा घेत असेल तर वारकऱ्याकडे जावं लागेल. खाण्यासारखा चारा कुठंच मिळत नाही. मनुष्य जन्म हा चांगला आवडतं. त्याला कपडे चांगले आवडतात, खाणं चांगलं आवडतं, दिसणं चांगलं आवडतं. आपलं घर सुद्धा अलीकडे काही वस्तू घर चांगलं पाहिजे. सुद्धा चांगलं नक्कीच होत. ऊसाची ते खूप छान होते. असं वाटायचं काय बरोबर हे सुद्धा करून पडत. आता त्या सपरेट जायला काय झालं बिल्डिंग चांगलं कोणाला काय वाटत नाही. काही लोक सजून येतात, चांगले चांगले कपडे घालून येतात, चांगलं वाटतं. समारंभ असला लग्न असलं तर तुझं खाणं सुद्धा अलीकडे वाईट वाटतंय. बाकी सारं चांगलं वाटतं पण हॉटेलमध्ये चांगलं असतं का? तरी काही पार्टी असली चला हॉटेलमध्ये चांगलं नाही. भगवंताच्या संगतीचा जो प्रसाद मिळणार आहे तो बहु बरा आहे. तुझी ये संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी संगती तुझी
बोलतोय तेव्हा तुझी संगती झाली आमची निश्चिंती. आपल्या भाषेत निश्चिंती, निश्चिंत अवस्था आणि चिंता रहित आमचं जीवन झालं. का त्याचं काय दुसऱ्या जन्माती नाही देखील येते. आम्ही कधी पाहिलं नव्हतं ते आम्हाला खायला मिळालं. काय भोग सुखाचे भोगू नये, भोग सुखाचे सोहळे, सुखाचा सोहळा तुझ्या संगतीमध्ये म्हणतोय. गोकुळातील एक प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्णांच्या वेळेस गोपाळ एकत्रित केले तर त्यांच्या त्या सभेमध्ये एक गरीब गोपाळ आला. ब्राह्मणाचा मुलगा होता. दर्शन स्कंदामध्ये हा विचार आहे. त्या मुलाचं नाव आहे मधुवंग. ऐकलं असेल तुम्ही. तो ब्राह्मणाचा मुलगा आहे. त्याच्या वडिलाचं नाव होतं शांडिल्य, आईचं नाव होतं पूर्णमासी. काय होतं? श्रीकृष्ण त्याच्यावर नजर गेली. काय भाग्य त्याचं. तो असा उत्पत्ती छाप होता. क्षेत्रफळ आणि घनफळ सारखंच होतं. बाळा इकडे आला तो घाबरत घाबरत. घरी बघा तुझी अशी काय करायला. अरे मी गोपाळांना तृप्त करण्यासाठी मी अवतार घेतला, धारण केला म्हणत म्हणते. माझ्याच नगरीमध्ये असा दाखवायला नाही. तू तुला चांगलं तुझ्या काही खायला नाही का. तो रडत रडत म्हणला देवा नाही. तुझे वडील म्हणजे आई नाही ते काम धंदा करीत नाही का. म्हणजे आमचे वडील 24 तास ब्रह्मकर्म करतात. काय काय करतात त्याची सुद्धा यादी भागवतामध्ये. एक सेकंद सुद्धा त्यांना त्या ब्रह्मकर्मातून बाहेर उद्योग करता येत नाही. आणि उद्योग नसेल तर पैसा उद्योगातून उद्योगाचे तिसरे बावडीच म्हटलंय. उद्योगाशिवाय काही नाही. हा माहिती माहिती विठाला विठाला काय करणार. त्याला घेतलं भगवंताने. कोणाला कोणाला घेतलं. मधुमंगलला घरी नेलं. यशोदेला सांगितलं यशोदे हा तुझा तिसरा मुलगा. बलराम मी जसा आहे तसा 6 मुलगा स्ट्रॉंग झाला. त्यांनी का म्हणू नाही बरं भाऊ बरा भाऊ बरा का म्हणू. तुझ्या संगतीमध्ये हा सारा मिळाला. हा जगात कुठे नाही देखील येते. भोग सुखाचे सोहळे अनेक प्रश्न गोकुळातील. आणि मग कृष्णाच्या मनात आलं की गोकुळात जर असे अनेक घटक असतील तर यांना चोरी करून का होईना कसं घातलंच पाहिजे. जसं सरकार कर्ज काढून देशाच्या लोकांना धान्य पुरवते. कर्ज काढून अमेरिका सारख्या राष्ट्राला विनंती करलं की तुम्ही समुद्रात टाकणार भाऊ आमच्याकडे पाठवा. आमचे तुमचे मासे तयार होण्यापेक्षा आमची माणसं जगतील असं देशाला विनोद नाही. विनंती करावीच लागते. चोरीला काही निमित्त लागतं ना. म्हणून असा बहु भरा दुरुक्ती केली. तुकोबरायने दुरुक्ती केली. दुरुक्ती ते काय शास्त्रीय आवश्यक असेल तर दुरुक्ती दोष नाही. अत्यावश्यक असेल तर नाही. दुरुक्ती व्याकरणात दोष आहे दोष. पण गरजेचं असलं आवश्यक असलं तर हे मूर्त्या इकडे इकडे लेखाला आपली आई म्हणते इकडे मूर्त्या शिरा खा इथंच मर. पण म्हणते तिकडे काय मारतो तू बाळू म्हणतो पोर आहे तिकडं. ती पोर मरू दे म्हणते तू इकडे. आईच्या मर म्हणजे काय अर्थ आहे. जग असा अर्थ आहे. प्रेमाचा आहे तो. आणि म्हणून
या चोरीचा चोरी करून करायला पण माझ्या गोपाळाला हे द्यायचं तो प्रकरण पुढे भाऊ बरा या सांगण्यामुळे संगत अतिशय महत्वाची तो सिद्ध गोपाळ म्हणतो या संगतीचा मला अनुभव आहे पण ती संगती श्रीकृष्णाकडून तुम्हाला कार्याचे सेवन करण्यासाठी मोठे दिव्य करावं लागतं ते दिव्य अभंगाच्या दुसऱ्या मनवानी जीवेसाठी मनवानी जीवेसाठी मनवानी जीवेसाठी मनवानी जीवेसाठी म्हणून मी कान्होबाची म्हणजे श्रीकृष्णाचा पाठलाग केला पाठला कसा केला माहितीये जीवेसाठी पुढासाठी शब्द आहे त्याच्यामध्ये कुठे कुठे साठी शब्द आहे तो चुकीचा आहे साठी म्हणजे तत्वज्ञ जीव द्यायचा आणि देव घ्यायचा त्याला साठी म्हणतात साठी आपल्या बाजारातला शब्द आहे साठं लोट साठा गेला म्हणतो बाहेरचा काय केला साठा गेला कोण म्हणतं त्याला साठा लोट तसा जीव द्यायचा आणि देव घ्यायचा तुका म्हणे जीवासाठी तुकामने जीवासाठी तुकामने जीवासाठी देवकोटी पडे देवकोटी पडे तुकामने जीवासाठी जीव देऊन देव घेणं बाबांनो मी जीव दिला आणि त्याचा पाठलाग केला कोणाचा कृष्णाचा जीव दिल्याशिवाय काहीच मिळत नाही तू काय म्हणे जीव भाव
देवापायी जो भाव देवापायी केलं करून काही न मागती ही भक्ताची रीत असते. जीव द्यायचं पण काही मागायचं नाही. एकदा महाभारतामध्ये गोष्ट आहे. धुंदुरमासाचे दिवस होते आणि रात्री जेवता जेवता धर्मराजाच्या मनात हा विचार आला की सकाळी त्या धुंदुरमासाचं समारोप करत असताना आपल्याला देवाला नैवेद्य दाखवण्यापेक्षा देव जर असेल तर श्रीकृष्ण म्हणजे काय कोण जाईल बरं आता असताना असताना परतून द्वारकेवर कोण जाईल. रात्रोरात देवाला आणायचे भीमाला भीम हारदान मी आणि इतका आनंद झाला धर्माला की धर्माचं काम करणारा धर्माची आज्ञा पाळणारा जर सक्का भाव घरात असेल तर का आनंद होणार नाही. तर भावाची जात नेहमी नाहीच म्हणते मी नाही जात तो कार वाटतो तुम्हाला कशाला दिली चाल तुझ्या जातात तिला थोडलं नाही का कोणी भेटा आपल्या सैन्य कक्षात जे झोपला तेव्हा धर्मावर जाग आहे धर्म कुठं जाग चिंता देवी कसा अवस्था सकाळी म्हणून सहज भीमाच्या सैन्य कक्षाकडे डोकं तर भीम घोरत पौराणा म्हणायचे कोण घोरत जे भीम घोर येतो कोण आता मी घोरतो का निघून गोरे पोर नाही लग्न काय बिन गोर कोण घोरतो टोपीवाले जे बिन गोरे ते घोरत स्वयंपाक सुरू करा म्हणायचं काय म्हणायचं परत धर्म गेला परत बरोबर आणि 5:30 वाजले 5:45 वाजले हा ताटत धर्माला म्हणतो 8-10 माणसं काही गरज नाही. 6 वाजत आले तुपाची वाटी घे म्हणा जेव्हा जायचंच नव्हतं झालं तिला त्यांनी काय केलं ते 60,000 खंड्याची गदा घेतली दादा भातावर फक्त एकच पाऊल पुढे टाकलं पुढं त्या मागाच्या पुढं आणि गदावर फेकली. एकच सेकंद राहिला तसा आवाज गदावर भीती आमंत्रण दिलं देवा 1 मिनिट राहिलाय तू येतो मी येऊ गदावर फेकली आणि त्याच्या काही लोक जर पहा आमंत्रण द्यायची पद्धत पण भीमाचं खातं भरलेलं होतं. किती लाख करायचं भेळा करतो तुम्ही या भानगडीत पडायचं नाही बँकेच्या भाषेत पडायचं ठरवतं किती लाखाचा तुम्ही तो वाटतच होता आणि खाली डोक्यात गेलं वरून पडणं एकच फूट राहील बघून आले एक हातात गदा एक हातात भिंग हातात दिला ठोका येतो कुठली पद्धत आहे तुझी आमंत्रण देण्याची येड्या रांडल्या पण हा काय साधन नव्हता तो बिंकू ना देवा इतक्या लवकर तुला बोलायला दुसरी तरी पद्धत मला कर गप्पस देऊन देवा घेतला तसं मी सुद्धा काय म्हणून जीवेसाठी घेतली कानवाची पाठी कानवराचा पाठला तुम्ही केला का केला तर काय सांगू त्याची संगती जी आहे ना खूप चांगली आहे खूप चांगली आहे. तिसऱ्या जन्मात बरवा दिसे बरवा दिसे बरवा दिसे Bye.
समागम या साली मिळते बोलिया जीवनाची त्याची भगवंताची संगती केली खूप चांगली आहे, खूप चांगली आहे. अरे मूर्खाच्या संगतीत राहण्यापेक्षा सज्जनांच्या संगतीमध्ये निश्चित पाहिजे. सज्जन वेळा वाकडा चालला तर देणार नाही, जर गेला तर त्याला सज्जन कसं करायचं, देऊ शकत नाही. म्हणून सामान्य जीवाच्या संगतीत राहण्यापेक्षा देवाच्या संगतीमध्ये राहत कोकराची पूर्ण गाथा याच विचाराने भरलेली आहे. श्रीकृष्णाच्या संगतीमध्ये त्या कालचे गोपाळ आले, सर्वांचं कल्याण झालं, सर्वांचं कल्याण. काय काय करावं त्या कृष्णाने, काय काय करावं. अरे त्या गोपाळांना जीव घालण्यासाठी एक महामंडळ तयार केलं. शौर्य म्हणजे चोरी करणारा महामंडळ. तो एक मंत्र दिला, तप्पल ऋषीने ग्रंथ दिला, तप्पल पण त्या ग्रंथ दिला मजळा पण देणार नाही, चोरी कशी करायला. काय तप्पलम होते, चोरी कशी करावी, अडकू कसं नाही. चोरी कोणी करतात पण अडकतात. काय वगैरे अडकलं नाही पाहिजे चोरी तर त्याला म्हणते चोरीची विद्या. अशी चोरी केली, अशी चोरी केली, शिकवलं, सर्वांना फिटिंग घेतली. तुमच्या घरी माल आहे ना, ज्या दिवशी त्याच्या घरचा माल उद्या मथुरेला जाणार आहे, राक्षसाकडे जाणार आहे, त्या पौर्णी सांगायचं. कारण प्रत्येकाच्या घरचा एक सदस्य करायचा. चिप प्रमोटर स्वतः देऊ आहे, ते हुशाराचं चिप प्रमोटर दुसरा देत नाही. कोणाच्या घरी आहे गोपाळ सांगायचे, माझ्या घरी आज पूर्ण माल भरलेला आहे, 12 वाजेपर्यंत तेच काम चाललंय, सकाळी 4लाच आहे, मग 12:04च्या मध्ये करायचे. गोपाळ म्हणायचे, तो गोपाळ म्हणजे आमचे वाढलेली भाजी आहे, दरवाजा पाक काय आमच्या आईचं झोपती दरवाजा, तुम्ही दरवाजा आपण काय असायचं आमच्या वाड्यात वाड्यात काहीच नव्हतं विटाला. तुला काय करायचं, तुला फक्त सदस्य केलं, बाकीच्या भागाने घे राजीनामा. पुढे घाट बोलतोय, स्वामी पुढे घातले पुरा तेवढ्या सेकंदामध्ये कुठून गेले कोणाला पत्ता नाही. जीव काय करेल, जीवाला कसं कळत, आणि जीवाला जर कळलं तर जीव राहील. तो देव आहे ना, ज्ञानेश्वर महाराज जीवाला कळलं, तुकोबाराच्या जीवाला कळलं, ते माणसं राहिले का देव झाले. ते देव जीवाला देवाची लीला काहीच करणार नाही, काहीच करणार नाही. गेले ना असं 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 इतकं खाल्लं संतांनी दिले का. काही डेरे खाऊन पालते केले, काही डेरे फोडिले, याचा अध्यात्मिक अर्थ वेगळा आहे. काही जरा कामाचे होते ते फक्त पालते घातले, उद्या कामाला लागले. आणि काही गाडगे सणा सण आणले, डोंगराच्या कुपरामध्ये पण जाऊ दे. विठाला विठाला
मनाची नसतात चोरी अशी चोरी केली खरी कारण असा चोर आजपर्यंत सापडला ना. एक तर गाडी ओपन आपल्या जागेचे चोर आहेत ना ते गाडीला बसून येतं फक्त आपल्या बायको ती गाडी कशाला काहीतरी एक गाडी उठाला परत आपण त्या ठिकाणी असं 15 दिवस धिंगाणा चालू झाला. 15 दिवसांनी तिथे गट नेता पाहिजे होते. तिथे गटाचं काय बचत गटाचे अध्यक्ष होते. मी नाही बोलून शुक्राचार्य सांगितलं तिचं नाव प्रभावती होतं. प्रभावती होत तिने मिटिंग घेतली गोकुळात. 15 दिवस झाले म्हणजे अजून गोपाळ चोर सापडत नाही. काय तुम्ही बाहेर मी आता तुमचे अध्यक्ष माझ्या अध्यक्ष काय तुम्ही काम करा. मी 15 दिवसात चोर घरी म्हणजे त्याने माझ्या घरी यावं. त्याची सूर झाली. मग मी प्रभावती काय भांडण आहे त्याला सांगलं एवढं जे म्हणले आपल्या नगरचा शब्द वापर का हा घालू बाहेर पडल्याबरोबर कृष्ण आला. काय मामी काय चाललंय कृष्ण काय चाललंय तुला कळलंच म्हणजे आम्हाला तसं मला कळालंय पण लोकांना माहित नाही गरीब काय माझ्या घरी म्हणतो तिला कळालं होतं कोण थोडी करते आपल्या गावात एवढी मिटिंग झाली गरीबाची पोर त्याच्या मागे लागली जिंदाबाद म्हणते त्या ती त्याला दारू मिळत आज येऊ गेलं म्हणायचे आले मी आजच होतो. प्रभावती गेली घरी थोडं जागृतीमध्ये राहायचं झोप लागते शेवटी झोपली यांची तिकडे गेली डोळे झाका घोडा गेली साडे खाऊन टाकत काहीच नाही. मात्र श्रीकृष्ण ठरवलं होता कोणाला सापडणं तर मला हिच्या हातात सापडायचं. शुकाचार्य भाषणावर श्रीकृष्ण कोणालाही नाही सापडणार पण प्रभावतीच्या हातात का सापडलं त्याचं कारण आहे. प्रभा म्हणजे ज्ञान आणि वती म्हणजे त्याला प्रत्यय लागला ज्ञान संपन्न ते असल्यामुळे तिच्या हातात कृष्ण लागतो. देव हा ज्ञानाच्या हाती लागतोच. निघून गेले ते सारे गोपाळ कृष्ण मात्र एकटाच वाढत होता. प्रभावतीच्या हाताला धरलं. चल म्हणून सकाळी 6 वाजले होते. चल तुझी आईले नाकाने काय सोडली वांगे सोडली माझा कृष्ण असा ती म्हणायची ना खूप तक्रारी केल्या गोपिकाने पण ती म्हणायची माझा लहान असेल 5 वर्षाचे असेल 6 वर्षाचे 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ गणित माझ्या खेळे गणित माझ्या खेळे गणित माझ्या खेळे गणित माझ्या खेळे तुम्ही लटकत घेता आरती गोकुळ कानारी तुम्ही लटकत घेता आरती गोकुळ कानारी तुम्ही लटकत घेता आरती गोकुळ कानारी तुम्ही लटकत घेता आरती गोकुळ कानारी. खूप बोलते सुंदर 5 वर्षाचे माझ्या अंगणीत खेळत आहे आणि हे राडे कोण केले गावात येणं काय पाहिजे 5 वर्षाचं 20 वर्षाचं सुद्धा बाण होता देशमुखाच्या भाषेत बोलत
पुढे चौक आला. चौक आपल्या महाराष्ट्रामध्ये चौकाचं जर गाव बोलत असेल फक्त जयसिंगपूर आहे. शाहू महाराजांनी कोल्हापूर जिल्ह्याचा माल सांगलीला जाऊ नये म्हणून त्या नदीच्या पंचगंगा नदीच्या पलीकडे एक शहर बसवलं. त्याला आम्ही सप्तलिंग द्यावं. चौक नंबर इतका चौक नंबर तितका साऱ्या गावाला चौक नंबर पुढे जेव्हा जायचा चौक नंबर 10 इतकं चौक सुंदर गाव जयसिंगपूर. चौकडून रोज पाणी तुमच्यासाठी आपल्या अगोदरची ते बागायतदार अशा चौकात एक चौक लागला. श्रीकृष्णाने गमत करायची ठरवली प्रभावती. तुला मुलं आहे का? पोट पाणी पिकलं का? किती वेळ झाला माझे कवळ हात जाग येते तुझे रईचे हात ते निघत. पूर्वी फोडायचे लोक तेवढं त्यांचे हात पाहायचे पाहायचे. आता तसं म्हणून वाटतच आहे. आता फक्त एकाच माणसाचे हात टाकायचे पकवायचे. पकवायला नेहमी सांगतो पकवायला बरोबर घरी लोक मला वाटतं जुमत जास्त असतं की त्याचं कठीण असतं. तरी मला असं करायचं प्रभावती सोडणं आमचा अन्न पाणी देणारा नेता आहे. चोऱ्याकडनं आम्हाला देतो काही त्याला ठेवतो पण आम्हाला देतो ना या सोड. त्याच्या आईले बेकारी हे सगळं मारीन त्याला बांधून ठेवी. परत आमच्यामध्ये खेळ द्या ठेवून द्यायला येणार नाही. पण हे कुठं ऐकते नाही तिला तयार आहे कोणाला प्रभावतीला. तो हात काय हा हात काय ती उजवा सोडला आणि डावा झाला. पण जो आपला हात सोडून घेतो तो पहिला सोडल्यानं दुसरा देईन का? कृष्णाने काय केलं? दुसरा तर दिलाच नाही दुसऱ्याचा दिला. नेमकी तिच्याच पोराचा दिला बेटा. कृष्ण जे पळाला ना तो यशोदेच्या मागच्या वाड्यात मागच्या दाराने आला. मला भूक लागली भूक लागली लगेच दही दूध काला घेतला पण जेव नाही मला घरात नाही जेवायचा. सर्कस येणारी सर्कस करायचं दारात पटाकत बसतो लागला जेवायला. तितक्या ती वरात आली पोरं माग ते रडते त्याचं बरोबर रडते मला काय चाललं चाललं. ते पूर्वी आजही गोकुळा असं घुमरडे इथपर्यंत बदल आपल्या बदल नाही भांगाच्या मी भांगाचा पाडला पहा. बोलायला बघ यशोदे पक्का मान सबूत इंग्रजी काय शब्द रेड हँड बघा. रेड हँड पकडला का आता माझ्या यशोदा समोर आली म्हणजे येडी काय 10 रुपये सकाळी सकाळी माझं पोर गेलं जेवत तीन पोर केलं पाहिलं खरं जेवत आहे. कृष्ण मध्ये बाबी घ्या मग तिच्या पोराला तू कधी माझ्या हातात आला म्हणजे चौपट नाही की अपघात झाला तू मला धरलं जगद्गुरु संतांनी स्वतः तो प्रसाद सेवन केला आणि
लोकांनाही देण्याच्या भानगडीत संत पडले आणि म्हणून शेवटी तुकोबराव बोलतात पुढता पुढती तुका 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 पुढती तुका पुढता पुढती तुका पुढता पुढती
सोपलो शब्द आपल्याला नाही, त्याकडे अर्थ करण्याची गरज नाही. तसं मी लोकांनाही सांगतो, मी एकटाच नाही प्रसाद घेणार, सर्वांनी प्रसाद घ्यायसाठी आमचा म्हणून जीवेसाठी घेतली कानोबाची पाठी भगवंताने. कोकणामध्ये आल्यानंतर काला केला पण एकदाच काढलेला एकदाच काला केला भगवंताने, का तेव्हा त्याला करायचं नाही. एक वर्षभर ज्यावेळेस ब्रह्मदेवाने गाया त्यांच्या त्या ब्रह्मदेशात नेल्या आणि गोपाळाने वर्षभर गोपाळ श्रीकृष्ण बनला आणि वर्षभर गाया श्रीकृष्ण बनला. ज्या गाया ज्यांच्या घरी होत्या त्याच्या घरी ते जायच्या, त्या गाया नव्हत्या. कोण होतं? ज्या कुटीलाची गाय बांधायची त्याच कुटीला ती गाय जायची. श्रीकृष्ण गाय होती, श्रीकृष्ण गाय. गोपाळ जे नेले ते सर्व गोपाळ श्रीकृष्ण बनला. त्याच्या घरी एक वर्ष गोपाळाच्या आई वडिलांनाही काही कळलं नाही की आपले मुलं नाही. आणि गाय आता नाही कळायची, लोकरी पाठ देव आहे. आणि म्हणून एक वर्ष राहिल्यानंतर ब्रह्मदेव खायला मी एवढ्या गाया एवढे गोपाळवर आणले. गोकुळात अहंकार झाला असेल, मोठा अहंकार नाही का, मोठा गोंधळ झाला असेल. पाहून म्हणून ब्रह्मदेवरून खायला ब्रह्मलोकात श्रीकृष्णाने सांगितलं. श्रीकृष्ण खाली ब्रह्मदेव खाली आल्याबरोबर श्रीकृष्ण वर गेला, परत ब्रह्मदेवाचं रूप घेऊन गेला. शुक्राचार्य तुला वाचा वर गेला, मिटिंग घेतली ताबडतोब सेकंदामध्ये. एक भामटा ब्रह्मदेव येणारे मध्ये अवतार घेऊन, माझा अवतार घेऊन, आणि तो म्हणणारे मी खरा ब्रह्मदेव असा चोपून काढायचा. काठी अशी मोठी होती तुमची काठी हो? श्रीकृष्ण परमात्मा ब्रह्मदेवाच्या गादीवर विराजमान झाले. सारे मिटिंग घेतली, तुमचं संकट येणार आहे. माझ्यासारखाच अवतार धरला म्हणजे कोणीतरी तो येणार आहे मला आणि म्हणणार आहे मी ब्रह्मदेव. 15 मिनिटात 18 ब्रह्मदेव पहिला डोका टाकला. ब्रह्मदेव होते चौकाकडे पाहून आणि याला नोकरी मिळाली. 10-15 वर्षापासून कोणतं बिल म्हणतात तेच पास केलं. याला 7वा आयोग गेला, 8वा गेला. मी सगळ्यात 7व्या आयोगाची 8वा आयोग गेला तरी मला नाही. मला जातो आमच्या ब्रह्मदेवाने सांगितलं काय भांडण म्हणून. आमच्या ब्रह्मदेवाने सांगितलं पटा ब्रह्मदेव. आणि मग याचे डोळे हे गाई तर गोपाळाचं काहीतरी. कारण ब्रह्मदेव या बाळाला कृष्णाला देव समजतच नाही. कोणी समजत तुम्हाला गंमत म्हणून सांगतो. श्रीकृष्णाने अवतार धारण करावा म्हणून क्षीरसागराला कोण गेलं? ब्रह्मदेव त्याच्यात होता, शिव होता. पृथ्वी वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मपाशीचा नेत्रीवाय कसा पास इंद्र होता. जेवढे गेले होते ना तेवढे अवतार घ्या म्हणून. तर श्रीकृष्णाने अवतार घेतल्यानंतर जेवढे गेले तेवढे बदलले आणि तेवढ्याने श्रीकृष्णाची परीक्षा पाहिजे. इंद्राने पाहिजे, ब्रह्मदेवा तुम्ही सांगत होते, शिवानी पाहिली, महादेवाने परीक्षा पाहिली, सर्वांनी परीक्षा पाहिली. म्हणून जे जे आपल्याला काम सांगायचे येतात ना आणि त्या पदाला आपण केल्याबरोबर तेच आपले वैरी होतात.
तो ब्रह्मदेवाला कृष्ण दिसतोय गोपाळ, अरे हाच खाली त्याच्याच गाय याच्याच गोपाळ नाही. शेवटी 4 माइंड होते त्यांना, हे मोकळे नव्हते ब्रह्मदेवाचे, सृष्टी निर्माण करणारे, प्रत्येकाचे चेहरे भिन्न भिन्न हुशार होता. 4 माइंड होते, 4 डोके. शरण गेला धन्यवाद त्या श्रीकृष्ण परमात्मा आजच्या ब्रह्मदेवाला घातल्याबरोबर श्रीकृष्ण परमात्मा आपल्या चतुर्भुज स्वरूपात प्रकट झाले आणि मन मात्र चौकदार घाबरले. आता काय आपल्या घर प्रसिद्धीने सांगितलं चौकदारला बरोबर मुठी बढती द्या, पण चौकदारला कीर्तन करू द्या, विठाला लोकात आले, गोकुळात आले. ही एक घटना वेदांतामध्ये असं लिहिलंय की ब्रह्मदेवाचा गर्व हरल म्हणजे राजेश गुण नष्ट होईल. प्रसाद कधी मिळतो तरी लक्षात घ्या. तमोगुण आणि राजस गुण हे ज्यावेळेस जातात, फक्त सत्वगुण राहतो, त्या माणसाला प्रसाद दिला श्रीकृष्णाने. हा राजस गुणाचा पराभव केला, नंतर तमोगुणाचा पराभव केला श्रीकृष्णाने. पाठीच मुळे जायचे. आघासूर नावाचा देव पुण्याचा सक्का भाऊ आला, वाटेत बसला, सर्पाच्या वेशात आला आणि जीवाशी पसरून बसला, आळ पडून बसला. ते गुरं छोटे छोटे गोपाळ पुढे चालायचे, श्रीकृष्ण पाठीला छोटे छोटे वासर पुढे चालायचे. त्यांच्या गाळात जाण्याचा प्रकार पाहत असावा. तो वासराच्या जीभेवर गेले ना, त्यांना वाटलं तो घोर करून गेला. आपल्या गणपती नव्हता कोणी केलं, कोणत्या आमदाराने केला, पण असं उड्या मारीत तिथून जायचं. गाया गेल्या, गोपाळे गेले आणि श्रीकृष्णाच्या वेळेस जिभेवर पाय ठेवला. श्रीकृष्णाला कळालं हा पुतणेचा भाऊ, देवाला काय कळत नाही न सांगलं जात मग. आणि मग नेम मध्ये गेला आणि मग त्या आनंद झाला. आज श्रीकृष्णाला मारणार म्हणून त्यांनी वरची फणी अशी खाली खाली दाबून आणलं. श्रीकृष्णाने डोक्याला पर्यंत आलं. श्रीकृष्णाने सांगितलं अभ्यासाला बढावं ज्या पद्धत श्रीकृष्णाचे कंबर असं बरोबर जायला लागलं. इतकं वर गेलं की याला इथं फाटायला लागलं. गेली तर आगासुराची लोणी म्हणा ना त्याला अधिकार कार्याचे शिवण आहे. आणि मग भगवंताने सर्वांना जवळ केलं. आता लहान पुढे जवळ घेतले. आता गडबड काय तरी चॉकलेट काय खात होते तुम्हाला काय होत ते सांगा बरं. कुल्फी मला पाणी येत होतं म्हणून म्हणलं त्यांना जाऊ द्या बेटा. आणि शुकाचार्य फार सुंदर वर्णन करतात या प्रसंगाचं. ते शुकाचार्य वर्णन करत असताना हाच काला त्यांनी संतांच्या संगतीमध्ये गेला. ज्ञानेश्वर जवळ बोलवले. शुक्राचार्य फार सुंदर वर्णन. भगवान ज्यावेळेस गोपाळांना प्रसाद वाटत होते तर शुक्राचार्य वर्णन केले भगवंताचा वेश कसा. कंबर उपर्ण बांधले, उजव्या बाजूला त्यांची बासरी पळवा फोडलेला होता. डाव्या या बगलामध्ये एक वेताची काठी आणि शिंग होतं. पण शिंग कशा झाल्या भागवता सुद्धा नाही. हे हातात दोन्ही ठेवलेलं होतं डाव्या हातात आणि या पोटामध्ये फळाच्या दोनचे होते. स्मित हास्य केलं आणि भगवान त्याचं शुकाचार्य वर्णन करतात. बिभ्रदमेनुज करपट शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणोर्मसरणकवनं तत्फलाने परिषु
मध्ये स्वपरी सोडो हा सायंकाळ परमेश्वरी स्वर्गे लोके विशती बहुजे यज्ञ गोपाल विश्व भगवान की जय भगवान की जय विज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय ये रे दुरी शिवाजी देवनी तुम्हें मारे तोड़ी करे मुख पसंद वहाँ सीता धारा Hey,